नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी तयारी करतो आहोत. परीक्षेची तारीख आता जवळ येते. 3 महिन्यापेक्षा थोडे जास्त दिवस बाकी आहेत. 8 नोव्हेंबर तारीख माहिती आहे सगळ्यांना. तर त्या दिशेने प्रयत्न सुरू करा, छान अभ्यास करा. चॅनलवरती आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी सोडवून दाखवलेले आहेत, ते बघा. त्याच्यामुळे तुमच्या बऱ्याचशा कॉन्सेप्ट्स क्लिअर होऊन जातील. अभ्यास करायला तुम्हाला हुरूप पण येईल आणि तुमचे प्रॉब्लेम्सही सुटतील. याच क्वेश्चन सॉल्विंगच्या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक माझ्याकडनं विकत घेता येईल, ज्यामध्ये 300 पेक्षा जास्त क्वेश्चन्स आहेत विथ आन्सर की आणि 4 मेगा टेस्ट पण इन्क्लुडेड आहेत. हे घेण्यासाठी कुठेही जायचं नाही आहे. ऑनलाईन मोडवरती ही क्वेश्चन बँक अवेलेबल आहे. इथे व्हॉट्सअप नंबर मी शेअर केला आहे, जिथे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ही क्वेश्चन बँक ऑनलाईन मोडवरती मी प्रोव्हाइड करेन. तर यासाठी माझ्याशी नक्की संपर्क करा या व्हॉट्सअप नंबरवरती. सध्या आपण 2024ची प्रश्नपत्रिका सोडवतोय. त्यातूनच घेतलेला हा प्रश्न आहे बघा. प्रश्नात सांगितलंय, सूरजला काही खावेसे वाटत नाही आणि त्याचे डोळे पिवळसर झाले आहेत. डॉक्टरांनी त्याला कोणता आजार सांगितला असला पाहिजे? पर्याय आहेत ताप, सर्दी खोकला, हिवताप आणि कावीळ. आपल्याला ताप कशामुळे येतो, काय येतो याचा कधी विचार केलाय? ताप, सर्दी खोकला ही लक्षणं बहुतेक सगळ्या आजारांमध्ये सुरुवातीला दिसून येणारी असतात. असं का? मी सांगते. आपल्या शरीराचं नॉर्मल टेम्परेचर किती असतं? सर्वसामान्य आपलं तापमान असतं 37 डिग्री सेल्सिअस. आता जेव्हा ताप येतो त्यावेळेला हे तापमान वाढतं, हो की नाही? तर बेसिकली आपल्याला जर काही इन्फेक्शन झालं, जीवाणूचं विषाणूचं इन्फेक्शन झालं, काही संसर्ग झाला, तर त्याची रोकथाम करण्यासाठी ते जीवाणू विषाणू हायर टेम्परेचरला तापमान वाढलं तर जगू शकत नाही. त्यासाठी आपलं शरीर इन्फेक्शनच्या कंडिशनमध्ये टेम्परेचर वाढवतं. त्यामुळे आपल्याला येतो ताप. आलं लक्षात? तर ताप येणं हे चांगलं लक्षण आहे की आपलं शरीर इन्फेक्शनशी लढायला तयार आहे, ते त्याला रिस्पॉन्ड करतं. ठीक आहे. पण खूप जास्त ताप आणि खूप जास्त दिवस ताप आहे तर ते चांगलं नाही आहे. कारण पहिल्या दिवशी ताप येणं, काहीतरी रिस्पॉन्स दिसणं ही चांगली गोष्ट आहे, इतकंच मला म्हणायचं आहे. तसंच सर्दी खोकल्याचं आहे बघा. सर्दी नाकाला होते. नाकातनं जर काही जीवाणू विषाणू आत जात असतील तर सर्दीद्वारे ते बाहेर टाकले जातात. शरीराच्या आत काही येऊच नाही याच्यासाठी ही सोय केली आहे, ज्याच्यामुळे खोकला पण येतो. खोकल्याद्वारे कफद्वारे ते विषाणू जीवाणू जे आहेत ते बाहेर टाकले जातात. तर अशा प्रकारे हे फर्स्ट डिफेन्स म्हणजे पहिलं आपला प्रतिकार शक्ती, प्रतिकार क्षमता काम करते, त्याचंही लक्षण आहे. नंतर पर्याय आपल्यासमोर हिवताप. तर हिवताप हा डासांमुळे होणारा रोग आहे. इथे डास एखाद्या व्हेक्टरसारखं, एखाद्या व्हेकल म्हणजे एखाद्या वाहकासारखं काम करतो. खरं तर वेगळा सूक्ष्मजीव असतो ज्याच्यामुळे हिवताप होतो, पण तो सूक्ष्मजीव आपल्या शरीरात आणून टाकायचं काम करणारा जो असतो तो डास असतो. डेंग्यूचं पण तसंच आहे. डेंग्यू, हिवताप हे जे रोग आहेत ते होतात डासांमुळे. चौथा पर्याय आहे कावीळ. काविळीमध्ये आपलं यकृत, लिव्हर जे आहे त्याचं फंक्शन अफेक्ट होतं आणि यकृताचं मुख्य फंक्शन असतं, त्यातनं जो रस स्त्रवतो तो स्निग्ध पदार्थांचं पचन करण्यासाठी आवश्यक असतो. त्यामुळे इथे दिले बघा, सूरजला काही खावेसे वाटत नाही आणि त्याचे डोळे पिवळसर झाले आहेत. तर ही लक्षणं कशाची आहेत? ही
लक्षणं कावेळीची आहेत, कारण कावेळीमध्ये जसं मी म्हणाले यकृताचा रोग आहे हा. यकृताचं काम नीट चालत नाही म्हणून होणारा रोग आहे. आणि त्याच्यामधनं जे बाईल नावाचं स्त्राव स्त्रवतो त्याचं काम असतं तेलकट पदार्थांचं पचन करणं, स्निग्ध पदार्थांवरती ते काम करतं. तर कावीळ असल्यामुळे ही गोष्टी नीट होत नाही आहेत, यकृताचं फंक्शन अफेक्ट झालं आहे आणि त्यामुळं डोळेही पिवळसर दिसतात, काही प्रमाणात नखं पिवळसर दिसतात आणि खूप जास्त कावीळीचं प्रमाण असेल तर त्या व्यक्तीची त्वचासुद्धा पिवळसर दिसते. यामुळे या प्रश्नाचं उत्तर होतं आहे पर्याय डी. पर्याय डी कावीळ हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. पुढील चित्राचे निरीक्षण करा आणि ते दिवसाची कोणती वेळ दर्शवते ते सांगा. तर इकडे एक झाड आहे, इकडे नॉर्थ म्हणजे उत्तर दिशा दिली आहे आणि त्या झाडाची सावली या बाजूला पडताना दिसते. तर ही सकाळची वेळ आहे, दुपार, संध्याकाळ की रात्र आहे असं त्यांनी विचारलं आहे. खूप छान प्रश्न केलेला आहे हा. आपण दिशा जर ड्रॉ केल्या तर अशा आपण नेहमी करतो बघा, उत्तर वरच्या बाजूला, आणि इथे यांनी सांगितलं आहे त्यामुळे आपण उत्तरवरती घेतली आहे. दक्षिण खाली, मग इकडच्या बाजूला पूर्व येईल उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला पश्चिम येईल. आता सावली पडतीये पश्चिमेकडे म्हणजे सूर्य असायला हवा पूर्वेकडे. सूर्य पूर्वेकडे केव्हा असतो? जेव्हा सकाळ असते. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय ए, सकाळ. आलं लक्षात? अगदी सोपे सोपे प्रश्न असतात परीक्षेमध्ये, फक्त नीट वाचा, चित्र नीट बघा आणि थोडं विचार करून ते सोडवा. ठीक आहे. आणखीन एक प्रश्न घेऊया. सेम प्रश्नपत्रिका. एक्स प्रकारचा कागद बनवण्यासाठी मऊ लाकूड लागते. हा कागद बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या झाडाचे लाकूड योग्य ठरेल? आपण 6वी मध्ये शिकतो कागद कसा बनतो. त्यासाठी पाईन वृक्षाची झाडं वापरली, वृक्षाची खोड वापरलं जातं, हो की नाही. सूचीपर्णी वृक्ष त्यांची खोड वापरली जातात. आलं लक्षात? तर पाईनस हे त्याचं उदाहरण आहे. पाईन, पाईनस. ओके. त्यामुळे उत्तर होईल पर्याय बी. त्याच्याशिवाय सागवानाचं लाकूड आपण फर्निचरसाठी वापरतो. ओकचं, चेरीच्या लाकडापासून पण फर्निचर बनवतात. त्याच्याशिवाय चेरीचं लाकूड संगीत वाद्य जी असतात त्याचा जो लाकडाचा भाग असतो तिथे वापरले जातात. नंतर स्वयंपाकघरातली कॅबिनेट्स, फ्लोरिंग, ठीक आहे, लाकडाची फ्लोरिंग असतात ना, तिथे पण ही चेरीचं लाकूड वापरलं जातं. अशा प्रकारे साग, ओक आणि चेरी हे बेसिकली फर्निचर बनवण्यासाठी वापरले जातात. आणि पाईनस हे पाईनचं जे सूचीपर्णी वृक्षाचं जे उदाहरण आहे ते कागद बनवण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. चला तर मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवते. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.